ठीक आहे आणि काही आफ्रिकन देशासारखाच भारतात आदिवासी मानवाचं सांडलं होतं. आई वडील किंवा त्यांच्यापैकी एका व्यक्तीला सिकल सेल आजार असेल तर पुढच्या पिढीला त्याचं संक्रमण होतं. पण सिकल सेल म्हणजे नेमकं काय ते पाहू. सिकल सेल न झालेल्या व्यक्तीच्या शरीरात HbA हिमोग्लोबिन असतं. त्यामुळे लाल पेशींचा आकार गोल आणि लवचिक असतो. सूक्ष्म धमन्यांमधून प्रवास करताना रक्तपेशी लवचिक असल्याने हवा तसा आकार घेतात. पण सिकल सेलच्या बाबतीत असं होत नाही. सिकल सेल ॲनिमिया असलेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन सदोष असतं. त्याला HbS म्हणतात. या कारणामुळे रक्तपेशी सिकल म्हणजेच कोयत्याचा आकार घेतात आणि कडक वाकड्या होऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात. परिणामी लाल पेशींमधील ऑक्सिजन घेऊन जाण्याची क्षमता आणि रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. रक्तात घसरण होत नाही, त्यामुळे रक्ताची कमतरता भासते आणि ॲनिमिया होतो. कॉलेजमध्ये 11वीत होतो तेव्हा हॉस्टेलला राहिले तो सर्व पोर खाली बसायचे अभ्यास करायचे. मला काही जमत नव्हतं ते. तेव्हापासून हळूहळू जास्त त्रास वाढायला लागला. मग पाय घसरत चालायला लागलो मी. मग तसं करताना बघू पायानं तसं झालं. मग काही वर्षांनी हालचाल बंद झाली माझी. झीज होते हाडांचे स्पेशलिस्ट डॉक्टरांना सांगण्यात आलं. मनोज यांचं खुब्याचं हाड झिजल्यामुळे त्यांना कृत्रिम प्रत्यारोपण करावं लागलं. खुबा म्हणजे मांडीचं हाड आणि कमरेचं हाड यांना